तर जय शिवराय मित्रांनो, तर परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाला बघा कडबा रचण्यापासून, ते म्हणजे कारखान्यापाशी कडबा चालतोय मी। तर ह्यो कारखाना आहे बघा, साखर कारखाना आत्नी शुगर। ह्यो कारखाना आम्हाला लई जवळ आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून कळलंच असेल की आम्हाला कारखाना किती जवळ आहे ते। आणि एवढ्या जवळ आहे की आम्ही कारखान्यापाशी जाणून लावले बघा कडबा। त्या साखराचा गोडवा येते बघा आता कडब्यामध्ये, आणि कडबा खात्यात बघा जनावर लाडू म्हणून। तुम्ही सगळे जण अजून खाल्लाय का नाही दिवाळीचं लाडू? आणि हिनाला कुठं खाली जागा मिळली नाही बघा, वर जाऊन बसली आहे ती कसं झाडामध्ये। आणि झाडामध्ये ह्यो पण चढालाय बघा वर, पण ह्याला कुठं माहित आहे पाय बी निसटलं म्हणजे खाली काय गत होईल पडल्यावर। आणि गट्ट्याला एवढं सांगून सुद्धा ऐकून चालता, त्यामुळे आकाशचे पाय दाखवलेलो, कारण परवा गाडीचं सायलेन्सर भाजलंय। कडबारा चालतो तिथं चालते बघा ही दोन्ही, रस्त्याचं काम चालू आहे बघा त्यामुळे ही दोन्ही आलती। आणि या हत्तीत कधी पण माल घाला हे कमी पडत नाही बघा, जसं की सुकापाटीत असल्यावर मोठा राखीस आबूचं काय तर मेन विषय चाललंय बघा, संगमेश संकट काय तर महत्वाचं दिसतंय जरा। आबोला आत्ता तर म्हणलेलं बघा महत्वाचा विषय बोलायला म्हणून, लगेच येऊन खाली झोपलाय बघा, काय लागायच्या। आणि कडबाराचा झाल्या आकाशने ट्रॅक्टर काढला, काय नाही हो डबा जोडून घ्यायचा आहे म्हणताना रिव्हर्स घ्यायला ट्रॅक्टर। गणू अजून जोर लाव, नाही तर तिथे डांबर तर उचल नाही ना बघ बाळा। बाबानो उतरा खाली, पडला गेडला म्हणजे सगळं हाडसैल व्हायची तुमची। हो आहे बघा आमचं टायगर, तसं तर लय शहाणा आहे बघा, पण असं करतोय जरा माणूस बघितल्यावर। तर मगाशी झाडावरनं आणि आता बाथरूम वरनं जगाला बघा गट्ट्या, तर एक आर्मीचं पोस्ट बिस्ट असलं तर देऊन टाकायला। तर काय नाही हो, आता निघालोय बघा आम्ही कुठं तर, नाही निघालोयच आम्ही खरं कुठं तर, पण कुठं अरे कुठं बाबा। तर इकडे काय नाही बघा, आम्ही आलतो तर आम्ही कुठं तर दुसरीकडे चाललोय, पण इथं जाता जाता आमचं ट्रॅक्टर दिसलं बघा, इकडे ऊस भरून गेले। कळलं काय तुम्हाला आम्ही कुठेही आलतो ते? आतापर्यंत आम्ही बोसर होतो, आता आंघोळ करणार बघा इथं आम्ही। तेवढ्यातच पाऊस पण चालू झाला बघा लगेच। पावसाचं असं आहे बघा की बिनबोलाय महिमानून येऊन टाकते बघा, कवा पण कडवा बिडवा असं मका वगैरे सगळे भरून चालले। पावसामुळे शेतकऱ्याचं तर खूप नुकसानच आहे बघा, शेतकऱ्याला पण शेवटी काय करायला येत नाही बघा, कारण निसर्गाच्या मोहर कोणाच काय चालतच नाही शेवटी। चला निसर्गाचं काम ते करते, आणि माझं काम होतं बघा ते तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचं, पण तुमचं काम आहे बघा ते आता मला फॉलो करून थोडं करण्याचं।